असुरवन सिनेमा येतोय 5 डिसेंबरला. ह्या सिनेमाबद्दल मी एकच सांगेन की आपण एक खंत नेहमी सांगत असतो की मराठीमध्ये वेगळे प्रयत्न होत नाहीत. तर असुरवन हे एक्झाम्पल आहे की आम्ही वेगळा प्रयत्न केला आहे. मराठीमध्ये सस्पेन्स थ्रिलर होत नाहीत, तर आम्ही प्रयत्न केला की ह्या सिनेमामध्ये तो जॉनर आला पाहिजे. सो आम्ही खूप प्रयत्न केला आहे की तुम्हाला ह्या सिनेमामध्ये खिळवून ठेवण्याचा, हसवण्याचा आणि तुम्ही ह्या फिल्म 2 तासामध्ये खूप एन्जॉय करणार आहात, ही सगळ्या टीमकडून आम्ही गॅरंटी देतो. तर नक्की तुम्ही बघायला पाहिजे ही फिल्म असुरवन. एकतर मी मल्याळम सिनेमाचा फॅन आहे, तर तिकडचा जो रॉनेस असतो तर ते मला पडद्यावर आणायचं होतं. त्यासाठी एकच होतं की आपण नॅचरल जे ॲक्च्युअलमध्ये अशी घरं असतील तिथे शूट झालं पाहिजे. तर आम्ही जेव्हा लोकेशन रेकी करत होतो तेव्हा पायल गबरे असतील, पौर्णिमा गबरे मॅम होत्या, तर त्यांनी सांगितलं की अरे तुला जसे हवेत ना लोकेशन तसे आमच्या इथे आहेत, तू एकदा बघून घे. आणि जेव्हा मी बघितले तर जसे मी त्या पेजवर लिहिलं होते की मला असं घर हवं आहे, असं आदिवासी पाडा दिसला पाहिजे, ते सगळं इकडे अंबरनाथमध्ये आम्हाला मिळालं. जे बोहनोली गाव आहे ते कमाल गाव आहे, जे दिसतानाच एवढा कॅनव्हास त्याचा एवढा मस्त वाटतो आणि ते सिनेमा तुम्हाला दिसेलच. सो ते बघतानाच ठरलं की यार हे एक मुख्य पात्रच आहे आमच्या फिल्ममधलं हे लोकेशन. सो ते मिळालं, तिथेच आमची 50% फिल्म सक्सेसफुल झाली होती की हां मला एक जो कॅनव्हास पाहिजे होता फिल्ममध्ये तर तो मला अंबरनाथमध्ये मिळाला. सर्व अंबरनाथ असतील, बदलापूर असतील, कल्याण डोंबिवली असतील, या सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की येत्या 5 डिसेंबरला आमचा चित्रपट येतोय. संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट हा रिलीज होतोय, तर सर्वांनी नक्की बघा. याच्यामध्ये आदिवासी असेल भाषा, आगरी असेल भाषा, कुंभी असेल भाषा, या सर्व भाषांचा आपण एक जो आहे तो मेळा आहे पूर्ण. आणि थ्रिलर मूवी आहे, सस्पेन्स आहे, कॉमेडी आहे, असं बरंच काही या चित्रपटामध्ये. तर जवळजवळ आणखी तुम्ही ट्रेलर सर्वांनी कोणी बघितला नसेल तर स्वप्न स्वरूप या चॅनलवर जाऊन आमच्या चित्रपटाचा ट्रेलर नक्की बघा. आणि आमचं गावठी नाच म्हणून एक चित्रपटातील सॉन्ग आहे, तो देखील रिलीज झाला आहे, तर तोही देखील सर्वांनी बघा. आणि सर्वांनी आमच्या चित्रपटाला खूप प्रेम द्या आणि जाऊन थिएटरमध्ये हा चित्रपट सर्वांनी नक्की बघा. माझा ॲक्च्युली आभार एक्सपिरियन्स आहे. मला खरं सांगायचं तर मला प्रचंड गोष्टी शिकायला पण मिळाल्या या चित्रपटामधून, याच्या सगळ्या प्रोसेसमधून. हे फक्त माझ्यासाठी शूटिंगच नव्हतं, तर जसं पायल बोलली की आम्हाला तेवढं फ्रीडम दिलं होतं शिकण्यासाठी. आमच्यासाठी ॲक्च्युली हे स्कूलच होतं एक प्रकारचं. बट मी सगळ्यांना खरंच आव्हान करेल हा चित्रपट बघण्यासाठी, कारण मी आजपर्यंत जे चित्रपट बघितले महाराष्ट्रामध्ये अशा आपल्या मातीतला आणि एवढा सस्पेन्स असणारा, एवढा थ्रिल असणारा चित्रपट तुम्हाला मागच्या तरी 15 वर्षामध्ये अजिबात बघायला मिळालेला नव्हता. तर 5 डिसेंबरला मी सगळ्यांना विनंती करेल की सगळ्यांनी बघा हा चित्रपट, कारण ह्याच्यामध्ये सस्पेन्स थ्रिल वगैरे आहेत, पण आपल्या महाराष्ट्रातली संस्कृती पण आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळेल, काय आहे डोंगर माऊली, कोण आहे रमा किंवा इतर कॅरेक्टर, कसे आम्ही 50-60 जणांना घेऊन हा सिनेमा बनवला आहे. आणि हा चित्रपट ॲक्च्युली घराघरापर्यंत पोहोचावा हीच मी आशा करतो. आणि प्लीज बघा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. एकदा माझ्यासाठी हा अनुभव एका फिल्म स्कूलमध्ये आपण ॲडमिशन घेतो असा होता. एक क्युरियस स्टुडंट होते, मला खूप शिकायला मिळालं. आणि सचिन दादाच्या जे डिरेक्शन आहे त्या डिरेक्शनमध्ये आम्ही सगळ्यांनी काम केलं. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा काम करतो असं मला अजिबात वाटलं नाही. त्यांनी ती फ्रीडम दिली आम्हाला एक्सप्लोअर करायची. आणि हा चित्रपट अंबरनाथ, बदलापूर, कल्याणमध्ये शूट झाला. तर मी आवाहन करेन की अंबरनाथकर, बदलापूरकर, कल्याणकर हा चित्रपट 100% बघा. कारण पॅन महाराष्ट्र रिलीज आणि आपल्या मातीतला चित्रपट आहे, तर आपल्या प्रेक्षकांनी तो उचलून धरला पाहिजे. आणि हा चित्रपट डेफिनेटली तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही पाहत राहाल की पुढे काय होते. सस्पेन्स, तो थ्रिलर जो क्रिएट करण्याचा प्रयत्न केला त्याने मोठ्या पडद्यावर मलंगड जेवढं सुंदर दिसतं, अंबरनाथ जेवढं सुंदर दिसतंय, तर ते नक्की लोकांनी पाहावं. चित्रपट नक्की पाहावा. असुरवन.